नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर यांची अमृतवेल ही कादंबरी ऐकणार आहोत. भाग 10. माझे भांडण ईश्वराशी नाही. तो बिचारा मला कधी भेटलाच नाही. मग आमचे भांडण होणार तरी कसे? निसर्गाशी माझे भांडण नाही ना सूर्यचंद्राशी. भांडून तरी काय उपयोग आहे? ते उगवायचे तेव्हा उगवणार, मावळायचे तेव्हा मावळणार. माझे भांडणच आहे माणसाशी, वडील, आई, बायको यांच्याशी. देवदत्ताचा अधपात रोखण्याची कुणीही धडपड त्याने केली नाही. माझे भांडण आहे बापूसारख्या सज्जनाशी. आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या वडिलांनी लिहिलेले पत्र 20 वर्ष जपून ठेवून बापूने मला दिले. या कानाचे त्या कानाला कळू न देता. पण या पत्रात काय असेल? देवदत्ताचा यावर काय परिणाम होईल? देवदत्तावर त्याने कधी विचार केला का? माझ्या स्वैर वागणुकीला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न कधी केला का? वडिलकीच्या अधिकारानं त्यांनी एकदा तरी मला दडावायचे होते. कोणी सांगावे, त्या एका क्षणाने माझे आयुष्य बदलून टाकले असते. विजेच्या एका चमकाऱ्याने आपण वाट चुकलो आहोत हे प्रवाशाच्या ध्यानात येते. माझेही तसेच झाले असते. बापू सज्जन खरे, पण दुबळे सज्जन. दुबळे सज्जन आणि समर्थ दुर्जन असे माणसाचे 2च वर्ग या जगात का असावेत? सज्जनाचे साधुत्व आणि दुर्जनाचे सामर्थ्य याचा संगम या जगात अशक्य आहे का? चुकलो मी. बापूंना दोष द्यायचा मला काय अधिकार आहे? त्यांचा मोहन माझ्या पायी जीवाला मुकला. त्या धक्क्याने त्यांची आई अंथरुणाला खिळली. पण तिच्या समाचाराला मी कधीही गेलो नाही. दुःखाचे दर्शन माणसाला दुःख सह होते म्हणून मी गेलो नाही. का मोहनच्या मृत्यूची मनाला टोचणी लागली होती म्हणून मला जायचा धीर झाला नाही. छे, मी स्वतःच्या फंदातच दंग होतो. इतरांच्या डोळ्यातल्या गंगा यमुनेपेक्षा स्वतःच्या हातातल्या मद्याचा प्याला अधिक मोलाचा मानित होतो. साऱ्या दुःखाचा विसर पडणारी धुंदी क्षणाक्षणाला शोधित होतो. बापू, तुम्ही इतके सज्जन झाला नसतात तर फार फार बरे झाले असते. 20 वर्षापूर्वीचे बापाचे पत्र मुलाला देताना ते चोरून वाचायला मोह तुम्हाला व्हायला हवा होता. मग देवदत्ताच्या हाती ती जहराने भरलेली कुपी तुम्ही दिली नसती. देवदत्ताचे लिहिणे इथे संपले होते. सुन्न मनाने ते कागद पलंगावर ठेवण्यासाठी नंदा पुढे झाली. पण त्या कागदाच्या खाली जाड जाड असे काही टाचून ठेवले आहे हे तिच्या लक्षात आले. तिने कागद उलटे करून पाहिले. तो एक लिफाफा होता. माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी चिरंजीव देवदत्त याला देणे. हे त्याच्यावरचे किरट्या अक्षरातले शब्द वाचताच नंदा चपापली. पुरून ठेवलेल्या मोहराचा हंडा सापडल्यामुळे एका मनाला आनंद व्हावा, पण त्या हंड्याभोवती वेटोळे घालून बसलेल्या सर्पाच्या फुत्काराने दुसरे मन भयभीत व्हावे तशी तिची स्थिती झाली. थरथरत्या हाताने तिने त्या लिफाफ्यातील पत्र बाहेर काढले. त्या पत्रावरील 20 वर्षापूर्वीची तारीख वाचताच काळपुरुष आत्मकथा सांगण्याकरता आपल्यासमोर उभा राहिला आहे असा तिला भास झाला. अधीरतेने ती कथा ऐकू लागली. चिरंजीव देवदत्त यास माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी हे पत्र तुला मिळेल. आज तू फार लहान आहेस, अवघ्या 9 वर्षाचा. माणसाचं खरं स्वरूप फार ओघळ असतं. ते पाहून तुला किळस येईल. तुझं बालपण भेदरू जाईल. तू आयुष्याला विटशील म्हणून हे पत्र तुला पुढे योग्य वेळी मिळावं अशी व्यवस्था मी करीत आहे. हे पत्र तू वाचशील तेव्हा तू तिशीतला तरुण असशील. जगातल्या खाचखळग्यानी आणि शुद्रतेची व दृष्टतेची तुला चांगली कल्पना आली असेल. माणसाचं मन थोडंसं खरवडलं की त्याच्या आत लपून बसलेली पशु बाहेर पडतो. हा अनुभव तुलाही आला असेल. त्यामुळं मी लिहित आहे ते वाचून तुला धक्का बसणार नाही. माझ्या मृत्यूसंबंधी अनेक गोष्टी तू ऐकल्या असशील. परमार्थाच्या वेडानं मी आत्मार्पण केलं अशी तुझी समजूत झाली असेल. समोर पसरलेले निळा सावळा समुद्र पाहून चैतन्यप्रभूंना मी घनश्याम कृष्णच आहे असा भास झाला. त्या
कवटाळण्याकरिता ते पुढे गेले, पुन्हा परतलेच नाहीत. असलीच काहीतरी कहाणी माझ्याविषयी विलासपुरात प्रचलित झाली असेल. हे सारं खोटं आहे अशी या पत्रानं तुझी खात्री होईल. लहानपणापासूनच मी साधू संतांच्या भजनी असलो तरी आत्मर्पण करून या जगाचा निरोप घ्यावा असा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नव्हता. दत्तक झाल्यामुळं मी विलासपूरचा जहागीरदार झालो, थोडा श्रीमंत झालो. तथापि आपल्यापेक्षा आपल्या मुलाचं वैभव वाढावं आणि ते आपण डोळ्यांनी पाहावं अशीच माझी इच्छा होती. पण माणसाची कुठली इच्छा या भिकारड्या जगात तृप्त झाली आहे. कुबेराची संपत्ती मिळवण्याच्या मार्गावर मी होतो, पण तुझ्या आईनं अब्रू सांभाळून राहणं अगदी अशक्य झाल्यामुळं मी आज आत्मनाशाचा मार्ग स्वीकारत आहे. देवदत्ता, जगाच्या दृष्टीने ही आत्महत्या ठरेल, पण खरं सांगायचं तर तो खून आहे. तुझ्या आईने केलेला हा माझा खून आहे. विष पाजून किंवा गळा दाबून केलेला खून यापेक्षा फार बरा. बायकोचे इतर अपराध नवरा पोटात घालू शकतो, पण तिचा व्यभिचार, नागडा उघडा व्यभिचार, विषारी बाणाच्या टोकाप्रमाणे तुझ्या आईचं दुर्वर्तन माझ्या काळजात रुतून बसले. मला झोप येत नाही, अन्न गोड लागत नाही. विलासपूरमधल्या घराघरात लोक तुझ्या आईच्या बदफेलीपणाविषयी बोलत आहेत, पण तिला त्याची पर्वा नाही. आपली वासना तृप्त करण्याकरता तिनं बळी कुणाचा घ्यावा? मला कुबेराचं धन मिळवून देण्याकरिता इथं येऊन राहिलेल्या अलौकिक योगीराजाचा. तिनं त्यांचं तपोभ्रष्ट केलं, माझी सर्व स्वप्न धुळीला मिळवली. त्या दोघांना एकांतात पाहिल्यापासून माझं मन पेटलेल्या लक्षाग्रहासारखं झालं आहे. पुढची सारी कडू कहाणी तुला कशाला सांगू? शत्रूच्या वाटेलाही परमेश्वराने दुःख देऊ नये. माझी शेवटची एकच इच्छा आहे, हे पत्र तुझ्या हातात पडेल तेव्हा तुझी आई जिवंत असेल तर तुला योग्य वाटेल ती शिक्षा तिला दे. पापाचं प्रायश्चित्त कधी ना कधी घ्यावं लागतं, हे कामवासनेनं पिसाळलेल्या या कुलटेला 20 वर्षांनी का होईना चांगलं कळू दे. मृत्यूच्या दारातही माया माणसाला सोडित नाही, म्हणून 2 हिताच्या गोष्टी तुला सांगतो. पहिली, या पृथ्वीतलावर पैसा हाच परमेश्वर आहे, हे कधीही विसरू नकोस. दुसरी, कोणत्याही स्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नकोस. ताईसाहेब दारातून नोकराची हाक आली. नंदा दचकली. तिने हातातले कागद पलंगावर टाकले. ती केव्हा जेवणार आहे हे विचारायला तो आला होता. देवदत्ताचा अजून पत्ता नव्हता. नोकराला काय सांगावे या विचारात ती पडली. इतक्यात देवदत्ताचा आवाज तिला ऐकू आला. साले कुत्ते, इथं या, म्हणजे दाखवतोय का काला? नंदा लगबगीने पुढे होत ना होत तोच देवदत्त दारात येऊन उभा राहिला. त्याचा अवतार पाहून तिच्या काळजात धस झाले. त्याचे केस विस्कटलेले होते, डोळ्यातली मद्याची स्निग्धता मावळली होती. तोल जाऊ नये म्हणून तो दाराचा आधार शोधित होता की काय कुणास ठाऊक. दोस्ताच्या बैठकीत मद्यपान करून तो आला असावा, हे अगदी उघड होते. जर खाली वळली. माफ कर मला. तू मला त्या साल्याबरोबर तोंडातून भलताच शब्द केला या जाणीवेने जीभ चावून तो स्तब्ध उभा राहिला. बाहेरून हाका येऊ लागल्या. सरकार भाईसाहेब देवदत्त, त्याचे दोस्त त्याला परत नेण्याकरता आले असावेत, हे नंदाने ओळखले. आता काय होणार हे तिला कळेना. ती मनातल्या मनात थिजून गेली. बाहेरच्या हाकाकडे लक्ष न देता देवदत्त आत आला. दाराकडे पाठ फिरवून उभा राहिला. त्याचे दोस्त दारात येऊन गलका करीत बोलू लागले. हे काय सरकार, लढाई अशी अर्धवट टाकून? आपले वाक्य अर्धवट टाकून तो बोलणारा फिदे हसू लागला. दुसरे दोघे धिटाईने पुढे आले. नंदा आणि देवदत्त यांच्याकडे आळीपाळीने पाहत त्यातला एक उद्गारला. पाखरू तर छान पैदा केले सरकारांनी. लगेच त्याने टाळीसाठी दोस्तापुढे हात केला. देवदत्त विजेसारखा कोपऱ्याकडे गेला. तिथली बंदूक उचलून तो गर्रकन फिरला. बंदुकीची नळी त्या बडबडणाऱ्या माणसाच्या छातीला लावून तो म्हणाला, चला चालते व्हा इथनं सगळे. 3दा फासावर लटकावे लागेल तरी हरकत नाही, पण तुमची तिघाची इथल्या इथे मुर्दे पाडील हे विसरू नका. चले जाव. देवदत्ताचे शब्द कानी पडतात तिघेही मागे सरकले. क्षणार्ध दाराबाहेर जाऊन दिसेनासे झाले. ते बाहेर जाताच देवदत्ताने दार धाडकन बंद केले. हे सारे चित्रपटातल्या एखाद्या दृश्यासारखे काही क्षणात घडले. काय घडत आहे याचा विचार करायलाही नंदाला वेळ मिळाला नाही. त्या दारूबाज दोस्तांनी पुन्हा आपली तोंडे दाखवू नयेत म्हणून देवदत्ताने दार बंद केले खरे,
पण नोकरा चाकराकडून याची विपरीत अर्थ केला जाईल हे तिला चटकन जाणवले. दार उघडायला ती जाणार तो देवदत्त कोपऱ्यात परत येऊन ठेवलेल्या बंदुकीकडे टक लावून पाहत उभा आहे असे तिला दिसले. घरातल्या बिळात लपून बसलेल्या सापाप्रमाणे त्याच्या मनात सतत घोळणाऱ्या आत्महत्याच्या विचाराची तिला आठवण झाली. तिच्या मनात थरकाप झाला. पाऊल जागच्या जागी खिळून गेले. देवदत्त त्या बंदुकीकडे कसा वेड्यासारखा पाहात का उभा आहे हे तिला कळेना. हेमविकच्या आत्महत्येचे चित्र तिच्या डोळ्यापुढे उभे राहिले. थोर अतिथीच्या स्वागताकरिता यजमानाने पुढे जावे तसा तो मृत्यूला समोर गेला होता. न कळत तिच्या तोंडातून अस्फुट हाक निघाली, देवदत्त. तो बोलला नाही. त्याने वळून तिच्याकडे पाहिले नाही. दोन्ही हाताने आपले तोंड झाकून घेऊन तो तसाच उभा आहे असे तिला दिसले. जवळ जाऊन नंदाने पुन्हा हाक मारली, देवदत्त. तरी तो बोलला नाही. मात्र त्याचे शरीर थरथरले. आपला हुंदका बाहेर पडू नये म्हणून तो पराकोष्टाचा प्रयत्न करीत आहे याची जाणीव आता तिला झाली. त्याच्या खांद्यावर आपला कापणारा हात ठेवी ती म्हणाली, असं काय बरं वेड्यासारखं करावं देवदत्त. तोंडावरचे हात दूर करत तो हळूहळू वळला. त्याचे डोळे भरून आले आहेत हे तिच्या लक्षात आले. जड पावलाने तो पलंगाकडे गेला. त्याच्यावर बसून खाली पाहत तो म्हणाला, या जगात एका माणसानं तरी माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून मी धडपडत होतो. तू तो ठेवलास. कोणताही किंतु मनात न आणता तू माझ्याबरोबर इथं आलीस. माझं घायाळ मन मी तुझ्यापुढं उघडं केलं. तू हळुवारपणे त्याच्यावर फुंकर घातलीस. माझ्या हातून तुझा विश्वासघात व्हायला नको होता. पण 5-10 महिने मी दारूच्या थेंबाला शिवलो नव्हतो. आज या दगाबाज दोस्ताने आवेगानं आपलं तोंड झाकून घेऊन अपराधी मुलासारखं तो स्पंदू लागला. नंदा त्याच्याजवळ गेली. त्याचे दोन्ही हात तिने आपल्या हातात घेतले. मृदू स्वराने ती म्हणाली, माझ्याकडे पाहू जरा. मान वर न करता तो उद्गारला, पुन्हा एकटा झालो मी नंदा. मी तुला फसविले. भरल्या स्वराने ती उद्गारली, माझं चुकलं मगाशी. त्या मंडळीबरोबर जायचा आग्रह मी तुम्हाला करायला नको होता. पण मी गोंधळली. केवळ स्वतःपुरतं पाहिलं. तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे हे मी विसरले. क्षमा करा मला देवदत्त. बोलता बोलता ती थांबली. तिच्या डोळ्यातून आसवे टिपकू लागली. देवदत्ताच्या हातावरती थेंब पडताच त्याने आपली मान वर केली. करुणा आणि आनंद याचे विलक्षण मिश्रण झालेल्या त्या स्वराने तो म्हणाला, माझ्यासाठी रडतेस तू? या अभाग्यासाठी? नंदा काही न बोलता डोळे पुसू लागली. आसवाने ओला झालेला तिचा हात आपल्या हातात घेत देवदत्त म्हणाला, मी वचन देतो तुला. माझ्यासाठी अश्रू गाळण्याची पाळी तुझ्यावर येऊ देणार नाही मी. बाहेर मघासारखा गलका ऐकू येऊ लागला. आपले दोस्त दारूच्या नशेत आरडाओरडा करीत परतले असावेत असा देवदत्ताने तर्क केला. कोपऱ्यातली बंदूक उचलून दाराकडे जात तो म्हणाला, ही माकडं पुन्हा त्रास द्यायला लागली. जरा थांब. यांच्या माकड चेष्टा कायमच्या बंद करून घेतो. बोलता बोलता नंदाच्या चिंतातूर चेहऱ्याकडे त्याचे लक्ष गेले. तो हसत म्हणाला, घाबरू नकोस. अशी गोळी झाडणार नाही मी कुणावर. पण या कोडक्यांना पिटाळून लावायला उपाय नाही दुसरा. बोलता बोलता त्याने जोराने दार उघडले. दाराबाहेर त्याचे दोस्त उभे होते. गंगाराम आणि त्यांच्या मागे 3-4 खेडूत माणसे दिसत होती. गडाखालच्या खेड्यात एका वाघिणीने कालपासून धुमाकूळ मांडला होता. एक गाय आणि वासरू मारून त्यांच्या भोवती ती घुटमळत होती. देवदत्त गडावर आला आहे असे कळल्यामुळे ही मंडळी त्या वाघिणीच्या शिकारीसाठी त्यांना बोलवायला आली होती. देवदत्त वळून नंदाला म्हणाला, मारलेल्या सावजाभोवती घुटमळणारं जनावर चटकन टिपता येतं. तू जेवून घे, स्वस्त झोप. सकाळी विलासपूरला जाऊ आपण. या वाघिणीचं कातडं भेट म्हणून तुला देणार आहे मी. नंदाच्या तोंडून शब्द बाहेर पडायच्या आधीच तीरासारखा तो खोलीतून बाहेर निघून गेला. रात्रीचे 2 वाजून गेले होते तरीही नंदा जागीच होती. स्वैरकल्पनाच्या लाटांवरती सारखी इकडून तिकडे फेकली जात होती. पहिल्यांदा देवदत्ताच्या काळजीने तिचे मन व्याकुळ झाले होते. आज तो मोहाला बळी पडला होता खरा, मात्र आपली आठवण होऊन बैठकीतून मध्येच उठून आला होता. पण अपरात्रीच्या शिकारीला लागणारा सावधपणा त्याच्या अंगी असेल का? छे,
आपण त्याला जाऊ द्यायला नको होते. ती सारखी मनात म्हणत होती, गेल्या 10-12 तासात आपण जे पाहिलं, जे ऐकलं, जे वाचलं, जे अनुभवलं, हे सारं भयंकर असेल तरी सत्य आहे. आपल्यासारख्या हाडामासाच्या जगात घडलेले आहे. मध्येच तिला थोडीशी गुंगी आली की वाटे कुणीतरी फार दूरच्या बेटावर आपल्याला नेऊन टाकले आहे आणि तिथल्या रानटी माणसाच्या भयानक गोष्टी आपण ऐकत आहोत. पण लगेच तिला जाग आहे. डोळे उघडून ती पाहू लागे. वधस्त भारावर लटकलेल्या ख्रिस्ताचे चित्र तिला समोर दिसे. आपण चंदनगडावर आहोत, देवदत्ताच्या बंगल्यावर आहोत अशी तिची खात्री होई. मग तिचे मन पुन्हा विचारांचे पाणी पिसू लागे. एखाद्या अजाण बालकाने रेडिओ लावण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यावरले निरनिराळे आवाज एकमेकात मिसळून त्याला ऐकू यावेत, तशी तिची स्थिती होई. देवदत्ताने सांगितलेले आपले दुःख, आईने 10 वर्षाच्या मुलाला हातात दिलेला मद्याचा प्याला, देवदत्ताच्या वडिलांचे ते भयानक पत्र, देवदत्त आईच्या अंगावर बंदूक घेऊन धावून का गेला याचा त्या पत्राने उलगडा होत होता. पण असल्या गोष्टी या जगात घडू शकतात. मनुष्य एवढा निर्दय होऊ शकतो. स्त्री अधपाताच्या दरीत आपणहून अशी उडी टाकते, ज्याच्या कोमलपणापुढे फुलांचे मृदुत्व लज्जित होते. असे कवी सांगतात. ते आईचे हृदय पाषाणाहून कठोर होऊ शकतं. हे सारे प्रश्न नंदाच्या मस्तकात घणाचे घाव घालीत होते. शेवटी अस्वस्थ होऊन ती उठली. खोलीत इरझाऱ्या घालू लागली. कथेतला राक्षस पाहता पाहता समोर उभा राहावा आणि त्याचे अक्राळ विक्राळ रूप पाहून बालमन भेदरून जावे, तसे तिला वाटू लागले. देवदत्ताची कहाणी तिला अनुभवाच्या अंतरंगात खोल खोल घेऊन जात होती. जीवनाच्या तळाशी तिथे कसलेही प्रकाश नव्हता. वाऱ्याची झुळूकसुद्धा येत नव्हती. क्षणाक्षणाला गुदमरल्यासारखे होत होते. ती स्वतःशीच म्हणत होती, मध्यमवर्गाच्या एका सुशिक्षित घरकुलात आपण लहानच्या मोठ्या झालो. जीवनसागराच्या वाळवंटात खेळलो. तिथले शंख शिंपले वेचले. तिथेच किल्ले बांधले. तिथून लाटाचा पाठशिवणीचा खेळ डोळे भरून पाहिला. पण डोंगर लाटांच्या वेड्यात सापडलेल्या गलबतातील माणसे कशी गलबलून जातात हे आपण कधी पाहिले नाही. जहाजांना जलसमाधी देणाऱ्या खडकाची आणि माणसाचे लचके तोडणाऱ्या माशाची आपल्याला माहिती नाही. सापळ्यात सापडलेल्या उंदरासारखी ती खोलीत फिरली, पण तिच्या मनाची घालमेल थांबेना. मध्येच तिला वाटे, अशा अपरात्री या अपरिचित जागेत भूतासारखे आपण का फिरत आहोत? स्वतःच्या दुःखाचा विसर पडावा म्हणून आपण विलासपूरला आलो. वसूच्या दुःखामुळे देवदत्ताजवळ गेलो. त्याच्या दुःखाशी समरस झालो. का केले हे आपण सारे? या सर्वापासून आपण अलिप्त राहिलो असतो तर अजून आपल्याला या चक्रव्यूहातून सुटका करून घेता येईल. इथे आपल्याला करमत नाही म्हणून उद्या वसूला सांगावे आणि सरळ मुंबईची वाट धरावी. या विचाराने तिला थोडे हलके वाटले. आता आपला डोळा लागेल या कल्पनेने ती अंथरुणावर पडली. पण तिच्या मिटलेल्या डोळ्यापुढे देवदत्ताच्या वडिलांच्या पत्राची अक्षरे नाचू लागली. प्रथम ठिणग्यासारखी, मग भडकणाऱ्या ज्वालासारखी. हळूहळू ती अधिक मोठी होऊ लागली. शेवटी आकाशाच्या पटीवर विजेच्या लेखणीने कोणीतरी ती लिहित आहे असा तिला भास झाला. तिच्या मनात आले, माणूस किती दीर्घद्वेषी असतो. मृत्यूनंतरसुद्धा त्याची सुडाची इच्छा जिवंत राहते. तिचे मन देवदत्ताच्या आईविषयी विचार करू लागले. जिच्यापाशी नवऱ्याने आत्महत्या केली ती बाई आता महिन्याच्या महिने तीर्थयात्रा करीत आहे. पापाची टोचणी असह्य झाल्यामुळे ती अशी फिरत असेल का? हॅम्लेटची आई जगती वाचती तर तिने पुढे काय केले असते? जगाचा निरोप कोणत्या मनस्थितीत घेतला असता? शेवटी मानसिक थकव्याने तिचा डोळा लागला. पण त्या गुंगीतही तिने विचारचक्र फिरतच राहिले. सत्यवानाचीच बायको का झाली? तिचे लग्न अश्वत्थाम्याशी का झाले नाही? ते झाले असते तर महाभारत पुन्हा एकदा वाचायला हवे. त्यातली प्रत्येक व्यक्ती मानवाच्या सनातन दुःखाचा भाग शिरावर घेऊन अनंत काळाच्या प्रवासाला निघाल्यासारखे वाटते. पण देवदत्ताच्या दुःखाशी आपल्याला काय करायचे आहे? छे, किती वेडा प्रश्न आहे हा. केवळ कोरड्या
अलिप्तपणामुळे या जगात मनुष्य सुखाने जगू शकेल. छे, माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्याने जगाशी बांधला जातो. पुढच्या वाटचालीत जुने धागे तुटतात, नवीन निर्माण होतात. पण या नव्या जुन्या धाग्याची गोफ त्याला सतत गुंफीत राहावे लागते. जीवनाला अर्थ येतो तो या गुंफणीतल्या कलेमुळे, गुंफणातल्या नाना रंगाच्या धाग्यामुळे. तिला दादाची आठवण झाली. 42च्या चळवळीपासून ते सहज अलिप्त राहू शकले असते. बापूसारख्या कार्यकर्त्यांनी आश्रय देण्याची आणि सुखाच्या नोकरीवर पाणी सोडण्याची त्यांच्यावर कोणी काही सक्ती केली नव्हती. पण ते त्या अपरिचित कार्यकर्त्याशी बांधले गेले होते देशभक्तीच्या धाग्याने. मिलिंदाची सावत्र आई त्याला सांभाळू इच्छित नाही हे कळताच माई त्याला आपल्याकडे घेऊन आली. तसे पाहिले तर अक्काच्या मृत्यूमुळे ती खचली होती, पण वात्सल्याच्या धाग्याने ती मिलिंदशी बांधली गेली होती. तो धागा तोडणे तिला शक्य नव्हते. दासबाबूंनी मुलीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे बालमित्राच्या मुलाला दिले. ते काय व्याजाच्या लोभाने? छे, मैत्रीच्या धाग्याने ते बांधले गेले होते. माणसे अशीच अनेक नाजूक धाग्यांनी परस्पराशी बांधली जातात. प्राणपणाला लावून या धाग्याची जपणूक करतात. त्या जपणुकीचे सारे माणूसपण भरले आहे. बाहेर कुठेतरी कोंबडा आरवला. ती दचकून उठून बसली. संचित मनाने तिने दार उघडले. बंगल्याच्या पायऱ्या उतरून ती बाहेर आली. पहाटेच्या चावऱ्या वाऱ्याचा स्पर्श होताच तिच्या अंगावर काटा उभा राहिला. ऊन वर आलं तरी देवदत्ताचा पत्ता नव्हता. गंगारामाने आणलेल्या बातमीवरून तो लवकर परत येण्याची चिन्ह दिसत नव्हती. मारून टाकलेल्या गाय वासराभोवती घुटमळणारे ती वाघीण देवदत्ताची चाहूल लागताच जवळच्या गर्द जंगलात गडप झाली होती. 2-3 खेडूत बरोबर घेऊन देवदत्त तिचा शोध करीत होता. आता गडावर थांबण्यात अर्थ नव्हता. गंगारामला बोलावून ते बिलासपूरला यायला निघाली. मात्र गाव जसजसे जवळ येऊ लागले तसतशी तिच्या मनातली धाकधूक वाढत गेली. तिसऱ्या पहारापासून घडलेल्या गोष्टी भावनेच्या भरात आणि रात्रीच्या एकांतात तिला स्वाभाविक वाटल्या होत्या. रंगलेल्या नाटकाप्रमाणे प्रसंग वाटतात तशा, पण आता तिला त्या खटकू लागल्या. गाड्यातून उतरून बंगल्याजवळ येताच तिचा उरलासुरला धीर सुटला. आल्या पावले परतावे असे क्षणभर तिला वाटले, पण ते शक्य नव्हते. ती चोर पावलाने आपल्या खोलीकडे गेली. वसू अजून उठली नसेल. ती उठायच्या आत आपण मधुरीशी खेळत बसावे, म्हणजे तिच्या रागाचा पारा आपोआप उतरेल, असे ती मनाशी म्हणत होती. इतक्यात पार्वती चहा घेऊन खोलीत आली. तिच्याकडे कळलेल्या हकीकतीने नंदा अगदी बेचैन होऊन गेली. रात्र पडली तरी नंदा परत आली नाही म्हणून तिच्या चौकशीसाठी वसूने बापूच्या घरी नौकर पिटाळला होता. पण तो तसाच हात हलवीत परत आला. मग कोणीतरी नंदाताई सरकारबरोबर गाडीत बसून गडावर गेल्याचे सांगितले. ते कानी पडताच वसू संतापली. जेवायच्या वेळी नंदामावशी मला हवी, तू नकोस, असा मधुरेने हट्ट धरला. त्या हट्टाने वसूच्या मनाचा भडका उडाला. तिने मधुरेला ताटावरून उठवले. फरफटत ओढत नेऊन कानफाड मारले. आई मारू नको ग, आई मारू नको ग, असे मधुरा ओरडत असताना तिला फिट आली. मग खूप धावाधाव झाली. डॉक्टर पहाटेपर्यंत मधुरीपाशी बसून होते. आता मायलेकी स्वस्त झोपल्या होत्या. हे सारं ऐकून नंदाला चोरट्यासारखे वाटले. तिचे मन तिला खाऊ लागले. वसूच्या बऱ्यासाठी आपण गडावर गेलो होतो हे खरे, पण ते तिला कसे पटवून द्यायचे? जे घडले ते सारे जसेच्या तसे तिला सांगायचे तर आपल्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेल का? का आपण काहीतरी बनावट गोष्टी रचून सांगत आहोत असा संशय येऊन ते अधिकच भडकेल. जेवणाच्या वेळेपर्यंत नंदा आपल्या खोलीत बसून राहिली. जेवणाची वर्दी आली तेव्हा धडधडत्या काळजाने ती वसूसमोर येऊन बसली. सारा धीर एकवटून तिने प्रश्न केला, मधुरा झोपलीये? वसूने काही उत्तर दिले नाही. डोळे रोखून विचित्र दृष्टीने ती नंदाकडे पाहत राहिली. माझं चुकलं वसू. तुझं का? ही चुकलं नाही बाई, सारं चुकलं माझं. चूड दाखवून वाघीण घरात आणली मी. वसू, जरा शांतपणे माझं म्हणणं. हे बघ नंदा, देवदत्ताच्या वागण्यानं वेड लागायची पाळी आली होती माझ्यावर. कोणीतरी जीवाभावाची मैत्रीण हवी होती मला, म्हणून आग्रह करून तुला घेऊन आली मी इथं. उरावर बसणारी सवत नको होती मला. असं वेडंवाकडं बोलू नकोस वसू.
बाई तुला खरं सांगते, तुझं दुःख पाहावे मला म्हणून देवदासची समजूत घालायला. वा ग वा, बरी आहेस की. माझा काटा कसा काढायचा हे ठरवायला गेला होता तुम्ही दोघं गडावर. नाही ग नाही, मधुरीच्या गळ्या शपथ सांगते तुला. खबरदार माझ्या पोरीची शपथ घेतलीस तर जीव काही वर आला नाही माझ्या लेकीचा. काल संध्याकाळी गडावर तुम्ही दोघं गुलूगुलू गोष्टी कशा करीत होतात, हात हातात घालून कसे फिरत होतात, रात्री खोलीचं दार लावून. वसू वसू, नंदा ओरडली. उगीच ओरडू नकोस अशी. गडावर तुम्ही काय धिंगाणा घातला हे खडा खडा माहिती आहे मला. नंदाच्या डोळ्यापुढे गंगाराम उभा राहिला. आपल्याबरोबर तो पार्वतीच्या कानाशी लागला असावा. पार्वतीने ते सारे तिखट मीठ लावून वसूला सांगितले असेल, पण गंगारामने असे काहीतरी वेडेवाकडे. ती दचकली. कालच्या साऱ्या गोष्टीचा अर्थ नोकर चाकर काय करतील याचा विचार तिने आतापर्यंत केला नव्हता. आता तो तिला भेडसावू लागला. कोणत्याही कारणाने एकत्रित येणाऱ्या स्त्री पुरुषाकडे पाहण्याची शिकल्या सवरलेल्या लोकांची दृष्टीसुद्धा निर्मळ नसते. मग गंगारामसारख्याला काय बोलायचे. वसू नंदाकडे क्रूरदृष्टीने पाहत होती. नोकर चाकर दारांना कान देऊन हा तमाशा ऐकत असतील हे मनात येताच नंदाला मेल्याहून मेल्यासारखे झाले. आपण गप्प बसलो तर सर्वांचा संशय अधिक बळावेल या भीतीने ती मोठ्याने म्हणाली. कुणालाही विचार वसू. देवदत्त अचानक गडाखाली गेले एका वाघिणीच्या शिकारीला. विकट हास्य आणि वेड्यासारखी हातवारी करीत वसू उद्गारली. देवदत्त वाघिणीच्या शिकारीला गेली का वाघिणीनंच त्यांची शिकार केली. ती आणखीन काही बोलणार आहे असे तिच्या अर्धवट उघडलेल्या ओठावरून वाटत होते, पण तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. तिच्या हाताचा चाळा मात्र सुरू राहिला. नंदा खाली मान घालून मुकाट्याने भात कालू लागली. इतक्यात घामाघूम झालेली पार्वती धडपडतच आत आली. घाबऱ्या आवाजाने तिने हाक मारली. वहिनीसाहेब. काय ग, तिरसटपणाने वसूने विचारले. सरकारासने तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना. वसू संतापाने ओरडली. अगं सटवे, नीट सांग की काय झाले ते आणि काय सांगायचे तुला ते. सरकारासने वाघिणीनं डागदार केल्याचे आणायला. नंदाच्या हातातला घास हातातच राहिला. नंदा आपल्या खोलीत तळमळत पडली होती. रात्रीच्या जागरणाने तिचे डोळे दुखत होते, डोळे चुरचुरत होते, पण काही केल्या तिला झोप येत नव्हती. पार्वतीचे शब्द तिच्या मनाच्या गाभाऱ्यात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित होत होते. सरकारासनी वाघिणीनं डागदार गेल्या ते आणायला. वाघिणीशी झालेल्या झुंजीत देवदत्ताला किती जखमा झाल्या असतील हा प्रश्न ती स्वतःला वारंवार विचारत होती. प्रत्येक वेळी तिची कल्पना त्याची वेडीवाकडी उत्तरं देत होती. तिच्या या तापदायक तंद्रीचा भंग केला तो पार्वतीने. तिसऱ्या प्रहाराच्या चहाबरोबर तिने वसूची चिठ्ठी आणून दिली होती. चिठ्ठीत एवढाच मजकूर होता. रात्रीच्या गाडीचं तुझं तिकीट काढायला बापूला सांगितलं आहे. तुझा पगार ते चुकता करतील. कृपा करून आपलं तोंड मला पुन्हा दाखवू नकोस. त्या चिठ्ठीचे तुकडे तुकडे करून ते वसूच्या तोंडावर फेकावेत आणि इथून चालते व्हावे असे तिच्या मनात आले. धन्यवाद.